श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की तुम्ही कुठल्याही म्हणजे कोणत्याही मोठ्या अडचणीत असाल, तुम्हाला कुठलीही मोठी समस्या असाल, जे तुम्ही अगदी त्रासाने वेंगलेले असाल, कुणाचं लग्न होत नाही, कुणाला नोकरी लागत नाही, कुणाची तब्येत चांगली नाही आहे, कुणाच्या घरी कटकटी होतात, भांडणे होतात, कुणाच्या हाती धरलेले काम पूर्ण होत नाही आहे, प्रत्येक कामामध्ये अडथळा येतो. अशा प्रत्येक दुःखावर, प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि एक साधी सरळ सेवा सांगितलेली आहे, ती सेवा करा. याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. कुठलंही काम असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, तुम्हाला म्हणजे मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहेत, तुमचे मुलं आजारी आहेत, तुमचा नवरा आजारी आहे, सासू सासरे आजारी आहेत, जे कोणी आपल्या घरामध्ये आजारपण असो, पैशाची टंचाई असो, ऑफिसमध्ये तुम्हाला काही त्रास होत असेल, जे काय प्रत्येक दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ही एक साधी सोपी सेवा आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला? तर पूर्ण एक महिना ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना गुरुवारी सुरुवात करायची आहे. काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का? कसं असतं, प्रत्येक वेळेला आपल्याला काय असतं, जीवन नकोसं होतं. या आजकालचा डायलॉग कसा झाला की वैतागून गेलो म्हणजे या जन्माला किंवा या त्रासाला मी वैतागून गेलो, आता हे जगणं मला नकोसं झालंय, असं भरपूर जणांना वाटतं, मलाही वाटतं, प्रत्येकाला वाटतं. हे बघा, माणूस म्हणल्यानंतर त्रास, दुःख हे नशिबाला आपल्या येणारच. पण त्या दुःखातून मार्ग दाखवण्याचा स्वामी सेवा हा एक मार्ग आहे. तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल आणि असं नाही की ही सेवा केल्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण दुःख हे होणार. त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे ही सेवा करण्यासाठी. ही सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. तर ही सेवा तुम्हाला मी सांगते की गुरुवारी चालू करायचं आहे. काय करायचं, गुरुवारी तुम्हाला कुठल्याही मठामध्ये, आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये, मठामध्ये, जिथं कुठं काय मठ असेल, मंदिर असेल, तर त्या मंदिरात आपल्याला गुरुवारी जायचं आहे. आणि ही सेवा करत असताना गुरुवारी सुरुवात करायची आहे. मठात आणि मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का? स्वामींच्या पुढे नतमस्तक व्हायचं आहे. एकदम शांत, तिथे डोळे झाकून एकदम शांत बसायचं आहे. अगोदर 5-10 मिनिट आपल्याला शांत बसून घ्यायचं. आपल्या डोक्यातले पूर्ण विचार, वाईट विचार जे काही असतील ते पूर्ण आपल्या डोक्यातून बाहेर काढून टाकायचं. डोकं अगदी आपलं शांत 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 ठेवायचं आहे. आपल्याला एकदम डोकं शांत ठेवायचं आहे. स्वामींचं स्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थाचा जप करायला सुरुवात करता, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये जे काय विचार चाललेले आहेत ते सर्व निघून जातात आणि तुमचं मन एकाग्र होतं. मन एकाग्र झाल्यानंतर आपल्याला कळकळीने एकदम आपण आपलं दुःख स्वामींपुढे बोलायचं आहे. स्वामींशी समोरासमोर आपल्याला बोलायचं आहे. जे काय असेल तुमचं, लग्नाचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, घराचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला मुलांच्या भविष्याचा प्रॉब्लेम आहे, जे काय ज्याच्यासाठी तुम्ही गेला आहे, ती सेवा ती अडचण स्वामींच्या समोरासमोर आपल्याला बोलायचं आहे. स्वामींना आपली अडचण सांगायची की हे देवा, माझं लग्न जमत नाही आहे, तर मी हे सेवा करणार आहे. तर तुम्ही संकल्प करायचा आहे त्या दिवशी की मी हे असं मी सेवा करणार, जे काय असेल माझी अडचण, जे लग्न जमत नाही, माझी पैशाची अडचण आहे, माझ्या तब्येतीचं, आरोग्याचं प्रॉब्लेम आहे, माझ्या घरात किरकिरी भांडणं होतात, माझं कुठलं हातात घेतलेलं काम होत नाही आहे, ऑफिसमध्ये मला त्रास होतो, उगाचच विनाकारण सगळं काही असताना माझी चिडचिड होते. असं पण होतं, बरेच वेळेला होतं. कसं सगळं काही असतं पण विनाकारणच आपली चिडचिड होत असते, विनाकारणच
आपल्याला म्हणतात ना, जर देवाने सर्व दिलेलं आहे त्याची आपल्याला किंमत नसते आणि विनाकारण काम नसतानाही आपण भडकतो, वादावाद, क्षुल्लक गोष्टीवरून भांडणं होतात आणि असे भांडणं होतात की ते शेवटच्या टोकाला जातात. असं असं होत असेल, जे काय होत असेल तर स्वामींना एकदम समोरासमोर बसून आपल्या मनातलं सांगायचं आहे आणि माझं लग्न 1 महिन्याची ही सेवा संकल्प करा, मी ही सेवा करणार आहे. माझं लग्न जमू द्या, माझ्या घरातली कटकट कमी होऊ द्या, माझ्या मुलांचं आरोग्य चांगलं राहू द्या, जे काय असेल ते तुम्हाला समोरासमोर स्वामींना बोलायचं आहे. आपलं मन मोकळं बोलायचं आहे आणि नंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर हे आपलं सर्व करून झाल्यानंतर आणि स्वामीला सांगायचं आहे की मी जी सेवा करणार आहे ती सेवा निर्विघ्नपणे माझी पार पडू द्या आणि 1 महिना सेवा पूर्ण माझ्या हातून घडू द्या आणि त्यामध्ये अडचणी विघ्न कुठले आणू देऊ नका, तर माझ्या हातून पूर्ण सेवा घडू द्या असं स्वामीचरणी प्रार्थना करायचे. स्वामींच्या पुढं नतमस्तक व्हायचं आहे आणि नतमस्तक व्हायचं आहे ना. आपण घरी आल्यानंतर ही एक सेवा करायची आहे, 1 महिना सेवा करायची. तर काय बघा, आपल्याला तर गुरुवारी काय करायचं आहे, घरी आल्यानंतर आपल्याला दिवसभरातून कधीही तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर करू शकता हा उपाय आणि हा उपाय नंतर कोणी वर्किंग वुमन असेल तर तुम्हाला बरेच हे बघा, आजकालच्या काळामध्ये वेळ कुणालाही नाही आहे, वेळ कुणालाही नाही, मला नाही, तुम्हाला नाही, काय. पण आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला 10-15 मिनिट, अर्धा तास तरी वेळ द्यावाच लागतो. उगं आपण चलता बोलता मंत्र म्हणतोय, ऐकतोय, बसतो हे नाही आहे. तर आपल्याला स्वामींकडून काही घ्यायचं असेल तर स्वामींसाठी 10-15 मिनटं, अर्धा तास हा वेळ आपण स्वामींना दिलाच पाहिजे. असं चलता बोलता ऐकणं, बोलणं हे नाही होते. आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करायच्या असतील तर एक अर्धा तास स्वामींसाठी आपल्याला दिलाच पाहिजे, तरच आपल्याला याचं फळ भेटणार आहे. तर सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं करा. फक्त 12 ते 12:30 दरम्यान ही सेवा करायची नसते, कारण ही वेळ ही दत्त महाराजाची भिक्षा मागण्याची वेळ असते. तर ह्या वेळेमध्ये पूजा केलेली स्वामींपर्यंत पोहोचत नाही आहे. तर एवढं लक्षात घ्या की 12 ते 12:30पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे. अर्धा तास ही सेवा करायची नाही. बाकी तुम्ही कधीही सेवा ही करू शकता, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा. पण स्थिर स्वामींपुढं बसूनच ही सेवा करायची आहे. 1 महिना आपल्याला ही सेवा तर ती सेवा ती सेवा म्हणजे स्वामींचा तारक मंत्र असा रामबाण उपाय आहे की तुमच्या कुठल्याही अडचणीवर मात करणारा हा रामबाण उपाय आहे तारक मंत्र. मला असं नाही, मला असं वाटत नाही की या काळामध्ये, या युगामध्ये तारक मंत्र कुणाला माहिती नाही असं नाही आहे. सर्वांना तारक मंत्र माहिती आहे. जरी कुणाला माहिती नसेल तर तुम्ही गुगलला, यूट्यूबला तुम्ही सर्च करा, तारक मंत्र आहे. एक वेळेला तारक मंत्र एक टाईम म्हणायला 1 ते 1.5 मिनिट लागतो फक्त तारक मंत्र म्हणायला. तर असं तुम्हाला 11 वेळा 108 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. 108 वेळेला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 1 माळ तुम्ही तारक मंत्र करा. 1 माळ जरी तुम्ही तारक मंत्र केला तरी चालेल. 108 करा, 11 करा, कोणतंही तुम्ही करू शकता. 108 वेळेला केलं तर अतिउत्तम. 11 वेळा केला तरी चालेल. तारक मंत्र तुम्ही एक तारक मंत्र म्हणायला 1 मिनिट लागतो. 11 म्हणायला तुम्हाला 10-15 मिनिटात तुमचा तारक मंत्र होऊन जातो. आणि तुम्हाला 108 वेळेला म्हणायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. बस एवढाच वेळ तुम्हाला स्वामींना द्यायचा आहे. आणि तारक मंत्र म्हणत असताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, पळीने पाणी टाकायचं आहे, त्यावर एक फूल ठेवायचं आहे आणि आपला संकल्प करायचा आहे. त्या दिवशी संकल्प करायचा आहे की हे स्वामी ब्रह्मांड नायक स्वामी देवा, मी तुमची ही सेवा करणारी आहे. तर माझं लग्न जमू द्या, माझ्या मुलांचं आरोग्य चांगलं राहू द्या, जे काही तुमची समस्या असेल
तर याच्यासाठी मी ही सेवा करणार आहे. तर 1 महिना ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या. ह्या सेवेमध्ये कुठला अडथळा येऊ देऊ नका, असं म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. तो संकल्प तिथे सोडून द्यायचा आहे आणि दररोज न चुकता दररोज तुम्हाला ही सेवा करायचीच आहे. एक दिवसही स्किप करायचं नाही आहे. हा मासिक धर्म जर तुम्हाला आला असेल तर ते 4 दिवस तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे. असं स्वामींना तर सर्व मान्य असतं, मासिक धर्म वगैरे मान्य असतं. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याच मनाला ते पटत नाही आहे. तर त्यावेळेस ही सेवा करायचं नाही आहे 4 दिवस. तर तुम्ही 1 महिन्याचं तुमचं व्रत आहे, तर तुम्ही पुन्हा 4 दिवस 34 जितके दिवस तुम्ही स्किप केलं आहे तेवढे दिवस तुम्ही पुढं ही सेवा वाढवायची आहे. पण 1 महिना हा कंप्लीट करायचा आहे. असं नाही आहे की 1 दिवस नाही केलं तर विनाकारण तुम्ही चुकवू नका. जर तुम्हाला खरंच अडचण आली असेल तर तोच दिवस तुम्ही चुकवा. विनाकारण तुम्ही हे चुकवूच नका. जर तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे, रात्री तुम्ही बाहेर राहणार, तर तुम्ही सकाळी पहाटे उठून ही सेवा करून घ्या. जर तुम्हाला सकाळी जायचं असेल तर संध्याकाळी येऊन तुम्ही 12च्या अगोदर ही सेवा करू शकता. वर्किंग वुमन असेल तर आल्यानंतर तुम्ही स्वयंपाक करा. स्वयंपाक झाल्यानंतर तुमचे भांडे-बिंडी जे तुमचं काम आवरून घ्या. जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी-कुंडी जे कोणी असेल सर्व काम असेल तर आवरून घ्या. तुम्ही नंतर संध्याकाळी शांत बसून सर्व झोपल्यानंतरही शांत मनाने बसून तुम्ही ही सेवा करू शकता. आणि तारक मंत्र म्हणत असताना 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे आणि त्या ग्लासावर आपला हात झाकायचा आहे आणि तारक मंत्र 11 वेळा 108 वेळेला 11 वेळेला केला तरीही चालेल. असं काही नाही की 108 वेळाच करा, 11 वेळेलाही चालेल. 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी घरामधल्या सर्वांनी ग्रहण करायचं आहे. आणि बरेच जणांच्या घरचे काही समजदार नसतात. त्यांना वाटेल की हे पाणी आम्हाला ही रोज का पाजते, काय असेल, तर त्यांची इच्छा नसेल तर तुम्ही त्यांना देऊ नका. तुमच्या मुलांना द्या, सासूंना, सासऱ्यांना, भावांना, नवऱ्याला, सर्वांना द्या. आणि जर कोणाची इच्छा नसेल की ही पाणी प्यायचं नाही, ही मला पाणी कशाचं देते असं वाटत असेल, असतं कोणाचा गैरसमज असतो, तर तुम्ही त्यांना बळजबरी नका करू. हे पाणी आपण एकटंही ग्रहण केलं तरी चालेल. आणि स्वामी म्हणजे तारक मंत्र म्हणत असताना आधी सर्वांचं बरं होऊ दे, नंतर माझं बरं होऊ दे, हे तुमचं वाक्य असलं पाहिजे. सर्वांचं बरं झाल्यानंतर नंतर माझं बरं होऊ दे, हे तुम्ही बोललं पाहिजे. तर हे बोलल्यानंतरच तुम्हाला सर्व काही तुम्हाला स्वतःला मिळेल. तर ही साधी सरळ सेवा आहे, तर तुम्ही करून बघा. सर्व अडचणीवर मात करणारा रामबाण उपाय म्हणजे स्वामींचा तारक मंत्र आहे. तर ह्या तारक मंत्रामध्ये एवढी पॉवरफुल ताकद आहे की कुठलीच अडचण आपल्यापाशी येऊ शकणार नाही. आली तरी त्यातून व्यवस्थितरित्या आपण बाहेर पडू आणि आपल्या कुठल्याही अडचणीला व्यवस्थित मार्ग दाखवणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे. तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. तुम्हाला 101% मी सांगते की याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. तारक मंत्राचा एवढा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. तुम्ही करून बघा, याचा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल. आणि जर रिझल्ट भेटला, तुम्हाला चांगला अनुभव आला तर कमेंटमध्ये माझ्या कमेंट करून सांगा. तर म्हणजे मला पण कळेल की तुमच्यापर्यंत जी सेवा पोहोचली आहे आणि तुम्हाला माहिती भेटली आणि त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे, हे ऐकून मला पण बरं वाटेल. आणि अजून दुसरी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. ती माहिती घेण्याला प्रवृत्त करणारं म्हणजे तुमचं एक कमेंट आहे, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे कमेंट करा. शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट ऑन आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.